भूतांचे 100 प्रकार. भूत म्हणजे एखाद्या व्यक्तीची अतृप्त आत्मा, जी काही लोक पाहू किंवा अनुभवू शकतात. आपण लहानपणापासूनच या भूतांच्या गोष्टी ऐकत आलो आहोत. उलट्या पायांची भूते, पांढऱ्या साडीत वावरणारी भूते, गाड्यांच्या पाठी धावणारी भूते, पाण्यात ओढणारी भूते, झाडांवर लटकणारी भूते, कुस्ती खेळणारी भूते, तंबाखू बिडी मागणारी भूते, राखण करणारी भूते. भूतांचे असे एक ना अनेक प्रकार तुम्ही ऐकले असतीलच. आज मी तुम्हाला यात सर्व भूतांची नावासकट माहिती सांगणार आहे. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता याला सुरुवात करूया. बागुलबुवा. बागुलबुवा हा एक भूताचा प्रकार म्हणूनच ओळखला जातो. बागुलबुवा या शब्दाचा उल्लेख आपण भीती किंवा भ्रम या अर्थानेही करतो. पूर्वी मोठी माणसे लहानांनी अवेळी बाहेर हिंडू नये यासाठी या बागुलबुवाची त्यांना भीती दाखवत. रात्रीचा बाहेर गेलास तर बागुलबुवा तुला उचलून घेऊन जाईल. यामुळे बागुलबुवा म्हणजे लहानांना घाबरवणारं एक भूत म्हणूनच ओळखलं जातं. वेताळ. वेताळाला भूतांचा राजा म्हटले जाते. सर्व भूते ही वेताळाच्या अधीन असतात असं म्हटलं जातं. पण वेताळ हा केवळ भूत नसून तो एक देवही आहे. हो, काही भूते ही अशी असतात ज्यांमध्ये देव आणि भूत या दोघांचेही गुणधर्म दिसून येतात. पुढच्या काही उदाहरणांमध्ये तुमच्या ते लक्षात येईलच. वेताळाची कोकणात अनेक मंदिरेही आहेत जिथे लोक वेताळाची पूजा करतात. खवीस. खवीस हा एका विशिष्ट धर्माशी संबंधित मानला जातो. एखाद्या माणसाचा क्रूरपणे अंत झाला म्हणजेच त्याची कोणीतरी क्रूरपणे हत्या केली तर त्याचा खवीस बनतो. हा देखील तितकाच क्रूर असतो. काही जण सांगतात की हा माणसांना झपाटतो. खवीसासोबतच्या कुस्त्यांच्या अनेक गोष्टी ऐकिवात आहेत. काही गोष्टीनुसार ज्या माणसाचा मृत्यू जवळ आला असतो त्याला हा काळ्या वस्त्रातील खवीस दिसतो. बऱ्याच लोकांनी मरतेवेळी ही खवीस सदृश आकृती पाहिल्याचं सांगितलं आहे. म्हणूनच हा सर्वांना दिसत नाही, तो आपल्या आसपासच असतो. पण तो फक्त त्यांनाच दिसतो ज्यांचं मरण जवळ आलेलं असतं. कैदाशीण. एक स्त्री वर्गातील भूत जिला लहान मुलं आवडतात. हे फार भयानक भूत मानलं जातं. असं म्हणतात की हे भूत लहान मुलांना पळवतं, त्यांना मारतं. इतकंच नाही तर त्यांचं हे शिकारही करतं. बाघ. पाणवठ्याजवळ किंवा तलावाजवळ राहणारं अजून एक भूत. हे भूत अतिशय भयानक दिसतं. ते तलावाजवळ येणाऱ्या व्यक्तीवर हल्ला करतं, त्याला मारून ते तलावात खोल घेऊन जातं. ते एखाद्या हिरव्या राक्षसाप्रमाणेच विचित्र दिसतं. त्याने शेवटचं ज्या माणसाला मारलेलं असतं त्याचं ते रूप घेतं. जोड. हे भूत झाडावर राहतं. असं मानलं जातं हे 2 झाडांवर आपले एक एक पाय ठेवून असतं आणि जो कोणी त्याच्या पायाखालून जातं त्याला ते झपाटतं. निशी. हे एक प्रकारचं भूतच आहे, पण एका अर्थाने चांगलं भूत. ते इतर भूतांप्रमाणेच रात्रीच इकडे तिकडे भटकत असतं. पण एखादी व्यक्ती रस्ता चुकली तर तिला ती अंधारातही रस्ता दाखवते. त्या व्यक्तीला ती त्याच्या मार्गी पोहोचवते. विरिकस. धुक्यामध्ये राहणाऱ्या भूतांना विरिकस म्हटले जाते. सकाळच्या शांत वेळी डोंगर घाटातून जोराचे वारे वाहतात. त्या वाऱ्यांचा विचित्र असा आवाज येतो. पण काही लोक म्हणतात हे विरिकस भूत असतं, जे सकाळच्या धुक्यात चित्रविचित्र आवाज काढून माणसाला घाबरवतं. अचानक असे आवाज कानावर पडल्याने ती व्यक्ती घाबरून वाहनाचा वेग वाढवते. तो आवाज त्यांचा पाठलाग करतच राहतो. ती व्यक्ती जितकी लांब पळते तितका आवाज अजून मोठा होत जातो आणि त्यातच या वेड्यावाकड्या वळणांवर वाहनांचा अपघात होतो. आसरा. आसरा ही एक अशी शक्ती आहे ज्याबद्दल लोकांकडून सतत काही ना काही वेगवेगळी माहिती ऐकायला मिळतच राहते. म्हणजे काही जण सांगतात या अप्सरा आहेत, काही जण सांगतात या देवी आहेत, तर काही जण सांगतात या भूतांचा एक प्रकार आहेत. अप्सरा, ज्यांचा आपल्या हिंदू पुराणांमध्ये वारंवार उल्लेख होतो त्या स्वर्गातील अप्सरा. देवी, ज्या संख्येने 7 आहेत, ज्या पाणवठ्याचं रक्षण करतात. यांची काही जण पूजाही करतात. काही ठिकाणी यांच्या नावे 7 दगडही पूजले जातात. काही जण म्हणतात या पाणवठ्याजवळ आढळणाऱ्या जीवांची मानवी रूपं आहेत, जसं की मासा, कासव, मगर, बेडूक वगैरे. काही जण म्हणतात या 7 जणी मातृका देवी असून त्या त्यांच्या बाळांसोबत असतात. तर काही जण म्हणतात यांच्यासोबत अजून 2 देवही असतात. काही जण म्हणतात काही कारणाने काही युवतींनी पाण्यात उडी मारून आत्महत्या केली की त्यांचं भूत बनतं आणि ते असं तलावांच्या भोवती घोळक्याने फिरत राहतं. काही जण म्हणतात या लोकांवर हल्ला करतात, तर काही जण म्हणतात या लोकांचं भलं करतात. काही जण म्हणतात या पाणवठ्याजवळ दिसतात, तर काही जण म्हणतात या तिठ्यावरही, म्हणजे जिथे 3 रस्ते एकत्र येतात तिथेही दिसतात. आग्या वेताळ. हा वेताळाचाच एक प्रकार किंवा रूप आहे. हा अतिशय रागीट आणि भयंकर मानला जातो. आगीसारखं याचं तप्त शरीर सगळं काही राग करू शकतं. येलम कडताई. हे 7 मुलांच्या आईचं भूत मानलं जातं.
जे रात्रीचं सगळीकडे भटकत असतं. हिला सप्तशिशु मातृका असेही म्हणतात. ही एक जुनी गोष्ट आहे. एका ओसाड ठिकाणी काहीने एक गाव वसवण्याचं ठरवलं, पण तेथील संपूर्ण जागा ही शापित होती असं तेथील एका मांत्रिकाने त्यांना सांगितलं. त्यासाठी त्या मांत्रिकाने एका 7 मुलांच्या आईला त्या जागी जिवंत पुरलं. मांत्रिकाच्या मते त्या जागेवरच्या शैतानाला त्याने बळी देऊन ती जागा शापमुक्त केली होती. पण हे सगळं आता उलट झालं होतं. ती बाई तर मरण पावली होतीच, पण काही काळाने तिची 7 मुलंही आता उपाशी पोटी राहून मरण पावली. तेव्हापासून सुरुवात झाली एका खऱ्याखुऱ्या श्रापाची. तिथे काही काळाने एक सुंदर गाव वसलं, पण तिथे आता लोकांनाही 8 भूतं दिसायची. एवढंच नाही तर ही भूतं प्रत्येक घराला झपाटायची. घरातील अन्न नासायचं, पाळीव प्राणी मरायचे. कोल्ली देवा असं मानलं जातं, हा हातात मशाल घेऊन फिरत असतो. हा कोल्ली देवा कोणालाच कधी स्वतःहून इजा पोहोचवत नाही. तो स्वतःच्याच धुंदीत हातात मशाल घेऊन असाच नाचत असतो. पण जर त्याच्या रस्त्यात कोणी आडवे आले किंवा त्याचा मार्ग कोणी कापला किंवा त्याच्याशी कोणी काही बोलायला गेलं तर मात्र तो तुम्हाला अशा प्रकारे घाबरवतो की तुम्ही त्याचा कधी स्वप्नातही विचार करू शकणार नाही. तो सरळ तुमच्या शरीरात प्रवेश करतो आणि तुम्हाला ते भोगायला लावतो जे त्याने स्वतः इतक्या वर्षांपूर्वी भोगलं होतं. तो त्या व्यक्तीला आधी आजारी पाडतो, मग तो त्याच्या शरीरातून बाहेर पडतो आणि त्या माणसाचा तो खून करतो. हाकाट्या किंवा हाकामारी. वाहन अपघातात जो मरण पावतो त्याचा हाकाट्या किंवा हाकामारी बनते. रात्री रस्त्यावरून एकट्या चालणाऱ्या व्यक्तीला ती त्याच्या नावाने हाक मारते. त्या व्यक्तीने ओ दिला आणि वळून पाठी पाहिले तर ती त्याचा जीव घेते. शाकिणी. शाकिणी हा एक भूताचा प्रकार मानला जातो. काही जण सांगतात की हे एक अविवाहित स्त्रीचं भूत आहे, तर काही जण सांगतात की हे नुकतंच लग्न होऊन मृत्युमुखी पडलेल्या अशा नवविवाहितेचं भूत आहे. असं मानलं जातं की शाकिणी ही सर्व स्त्रीवर्गातील भूतांमधील सर्वात शक्तिशाली भूत आहे. हिला एखाद्याच्या शरीरातून बाहेर काढणं हे फार कठीण मानलं जातं. आजवर आपण अनेक भूतांबद्दल ऐकलं जे फक्त पुरुषांना झपाटतात, पण त्या उलट शाकिणी हे भूत फक्त एखाद्या स्त्रीला झपाटतं. असं मानलं जातं जिला शाकिणी झपाटते त्या स्त्रीच्या शरीरावर फार वेदना होतात. तिच्या डोळ्यांची आग होत राहते. तिला ह्या वेदना असह्य होऊन ती सारखी बेशुद्ध पडते. शाकिणीबद्दल वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जातात. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे शाकिणी दोष. हा एखाद्या मनुष्याच्या कुंडलीत असतो. अर्थात हा प्रकार मगाचपेक्षा फार वेगळा असतो. यासाठी पत्रिकेतील काही ग्रह आणि राशींच्या अभ्यासावरून हे आपल्या लक्षात येते. यात असं म्हटलं जातं की हा दोष पूर्वजन्माच्या वाईट कृत्यातून उद्भवतो. यातून होणारा त्रासही थोडा वेगळा मानला जातो. लावसट. लावसट याबद्दलही अनेक वेगवेगळ्या कथा बोलल्या जातात, पण लावसटीचा संबंध लाल रक्ताशी मानला जातो. काही ठिकाणी लाल सावट यावरून ही लावसट या नावाने ओळखली जाते. अशा कोणत्याही वेळी जेव्हा स्त्रीचा रक्ताशी संबंध येतो, मग ते बाळंतपण असो वा दुसरं कोणतंही कारण, अशा वेळी जर तिचा निर्घृणपणे अत्याचार होऊन त्यात जर तिचा मृत्यू झाला तर तिची लावसट बनते असं बोलतात. पण ही तितकीच भयानक असते. तिने ज्या यातना जिवंतपणे भोगलेल्या असतात त्याच यातना ती पुढे आपल्या सावजाला देते. डायन. हिच्याकडे काळ्या विद्येचा खजाना असतो. डायनबद्दल अनेक गोष्टी प्रचलित आहेत. काही ठिकाणी असं मानलं जातं प्रेमात फसवणूक झालेल्या स्त्रीने स्वतःला संपवले की तिची डायन बनते आणि मग ती पुरुषांना झपाटते. दुसऱ्या एका कथेनुसार डायन ही एक भूत नसून ती एक विद्या आहे. लग्नानंतर एखाद्या स्त्रीला मूल न झाल्या कारणाने तिला हिणवलं जातं, पण तिला लहान मुलांची ओढ असल्या कारणाने ती इतरांच्या मुलांकडे आकर्षिली जाते. पण समाज तिला त्यांच्यापासून लांब करतो. शेवटी एकाकी पडलेली ती डायन ही विद्या एका मांत्रिकाकडून शिकते आणि संपूर्ण समाजाचा बदला घेते. दुसऱ्या एका मान्यतानुसार डायन हा एक काळ्या जादू करणाऱ्या स्त्रियांचा समूह असतो. डायन ही कधीही एकटी नसते, ती समूहात असते. एक डायन ही दुसऱ्या स्त्रीला ही विद्या शिकवते. असं मानलं जातं डायनला कोणीही मारू शकत नाही. मुळात डायन ही एक काळी जादू शिकलेली स्त्री असल्याने ती मृत झाली तर तिचा आत्मा तिच्याहूनही अधिक क्रूर बनतो. काळ्या जादूने युक्त आणि स्वतः तरुण बनण्यासाठी चेटकिणीप्रमाणेच इतरांचं आयुष्य शोषून घेणारी डायन फारच भयानक मानली जाते. प्रेतात्मा. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर अंतिम संस्कार न झाल्याने त्या व्यक्तीची आत्मा सर्वत्र भटकत राहते. तिला प्रेतात्मा असे म्हणतात. कौलफोड्या. घरांच्या कौलावरून धावत जाणारं, घरांवर दगडी मारणारं, उड्या मारून कौल फोडणारं हे भूत कौलफोड्या म्हणून ओळखलं जातं. अळवंतीण. याबद्दल थोडा संभ्रम आहे. बाळंतपणात मृत्यू झालेल्या बाईचं अळवंतीण किंवा अळवत बनते.
जी हॉस्पिटलच्या आसपास फिरत असते. दुसऱ्या एका गोष्टीनुसार हे एका सवाष्णीचं भूत मानलं जातं. चेटकीण. काळ्या जादू करणाऱ्या स्त्रीला चेटकीण असे म्हटले जाते. चेटकीण ही मृत नसून जिवंत असते, पण तरीही तिला एक प्रकारचं भूतच मानलं जातं. तिच्याकडे अनेक प्रकारच्या जादुई शक्ती असतात. ती तिचं रूप केव्हाही बदलू शकते. पिशाच्च. पिशाच्च हे एखाद्या जनावराप्रमाणेच असतं, जे रक्ताचं भुकेलं असतं. पिशाच्च हे खूप क्रूर मानलं जातं. पिशाच्च हे राक्षस आणि जनावराचं एकत्रित रूप असतं. पिशाच्च्याला कोणतीही भावना नसते असं म्हणतात. पिशाच्च हे रक्त पितं. पिशाच्च हे त्याच्या शिकाऱ्याच्या शरीरातील सर्व रक्त पिऊन त्याला मारते. काही वेळा तर या पिशाच्याच्या हल्ल्याने शिकार झालेल्या प्राण्यावर झटापटीचे असे एकही व्रण नसतात. वीर. लग्नाआधी युद्धात मरण पावलेल्या माणसाच्या आत्म्याला वीर असे म्हणतात. तो भीमकाय, शूर, बलवान, कधीही हार न मानणारा असा असतो. हमजाद. हमजाद हे भूत माणसांसोबत राहतं. हमजाद याला एक सावलीही म्हणू शकता किंवा एखाद्याच्या शरीरातील एक वाईट ऊर्जाही म्हणू शकता. थोडक्यात ही आपल्या शरीरातील एक वाईट बाजू असते. जखीण. जखीण ही नेहमी म्हातारीच्या रूपात आढळते. ती माणसांना झपाटते. काही जण सांगतात की ते सवाष्णीचं भूत असतं. याबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत, प्रत्येक भागानुसार वेगवेगळ्या, पण बहुतेक सगळीकडेच जखीण ही म्हातारीच्या रूपात लोकांना दिसली आहे. मानकाप्या. एक असं भूत ज्याची स्वतःची मान कापलेली असते. त्याची बोटं एखाद्या कात्रीप्रमाणे कचकच चालत असतात. असं म्हटलं जातं, मानकाप्या त्याच्या वाटेत येणाऱ्यांची मान आपल्या धारदार बोटांनी कचाकचा कापतो. काही गोष्टींनुसार मानकाप्याच्या हातात तीक्ष्ण चाकू किंवा कोयती असतात.